हॅलो यूट्यूब फॅमिली, मी आहे सुषमा धुमाळ. तर आपण आता सोमवारचं मी सांगणार होते. काल मी तुम्हाला सांगितलं की उद्यापासून मी सोमवार करणार आहे. तर माझी आता आंघोळ वगैरे झालेली आहे. म्हणजे ह्याच्यात आंघोळ अंधारातच करून घेता. आणि आता पूजेची तयारी चालू आहे. पूजेची म्हणजे सकाळी सकाळी जी आपली घरातली पूजा असते त्याची तयारी चालू आहे. आणि आता ती पूजा वगैरे मी करेल. पूजा वगैरे झाल्यानंतर म्हणजे माझे आता वाजले 7 वाजले. म्हणजे माझी 6ला आंघोळ झालेली. 6ला म्हणजे 6:30 6:15ला माझी आंघोळ झालेली. आणि आता आपण मस्त पूजा वगैरे करणार आहे. पूजा वगैरे केल्यानंतर 16 सोमवारची आंघोळ अंधारातच झाली पाहिजे. अंधारात केल्यानंतर दिवस निघायच्या आधी आंघोळ झाली पाहिजे. आंघोळ झाल्यानंतर लगेच आपली घरातली देवपूजा, जिथं आपण देवपूजा करतो तिथं एकतर थोडंसं गोमूत्र शिंपडून पुसायचं किंवा आपलं साध्या पाण्याने पुसून घ्यायचं. आता माझं थोडी आवरसावर चाललेली आहे. हे बघू शकता तुम्ही. बऱ्यापैकी पसारा बघा तुम्ही. बघा पसारा. तर माझी थोडी आता आवरसावर चालू आहे म्हणून मी काही पूर्ण दाखवू शकत नाही तुम्हाला. पण बऱ्यापैकी माझं थोडंसं आवरलं आहे. तर मी आता उठले म्हणजे सकाळी उठल्यानंतर मी आवरसावर केली, आंघोळ वगैरे केली आणि पूजा करायला आता बसते. पूजा म्हणजे आपली घरातली पूजा. त्याच्यानंतर मी जाणार आहे कपालेश्वरला. कपालेश्वरचं महादेवाचं मंदिर. तिथं फक्त मी दर्शनाला जाते. तिथं गेल्यानंतर तुम्हाला मी त्याचा ब्लॉग दाखवणार आहे की तिथं कसं असतं काय असतं. पण तिथं आपण दर्शन करू शकत नाही. तिथं पिंड असते ते, पण ती पिंडमध्ये ते दर्शन करून देऊ शकत नाही. तर तिथं बाणेश्वर म्हणून आहे. तर तिथं आम्ही दर्शन करू. तिथंच हे करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे तिथलं ब्लॉग वगैरे. तर तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला तसं छोटा क्लिप दाखवणार आहे. आता सकाळी उठल्यानंतर आपण हे केल्यानंतर म्हणजे काही न खाता पाणी वगैरे म्हणजे फक्त ज्याला करायचं तर ते फळाहार करू शकता. फळं, दूध वगैरे, पाणी वगैरे चालू शकतं. ज्याला कडक करायचे तर ते निराकारही करू शकता. तर आता मी सकाळी उठल्यानंतर आता आवरसावर केलेली आहे. तुम्हाला दाखवेलच मी नंतर. आता वाजले 7:07मध्ये माझं आंघोळ वगैरे धरून पूजा वगैरे होतच आलेली बऱ्यापैकी. मग जेव्हा मी तिथं दर्शनाला जाईल मग तिथं तुम्हाला ब्लॉग दाखवेलच थोडासा. तिथून तुम्ही पाहिलंच असेल, दर्शन वगैरे झालंच असेल तिथलं. पण तरी मी तुम्हाला ज्यांनी बघितलं नाही मी त्यांना दाखवणारच आहे. तर आपण भेटू नंतर. मी तुम्हाला तसे अपडेट देत राहील. ओके. हॅलो गाईस, आम्ही आलेलो आहे आता कपालेश्वरच्या दर्शनाला. मध्ये काय जास्त जाऊन 7 वाजल्यापासून 11पर्यंत चालू होते. मी आतमध्ये दर्शन झाला. पिंड वगैरे असते तर देवाचं स्थान. मध्ये तर जास्त फोन जाऊ नाही देते. ही पिंड आहे. कपालेश्वरची छोटे देवस्थान आहे असे. तुम्ही बघू शकता. देवस्थान बघू शकता. खूप छान प्रसन्न वाटलं इथे. माझं दर्शन झालेलं आहे. कारण गर्दी म्हणून मी काही व्हिडिओ काढू नाही शकले. तर दर्शन छान झालेलं आहे माझं सकाळचं. ते बघा तिथं जे काय म्हणतात आपण अमृत वगैरे येतं ना, असे छोटे देवस्थान आहे. तीर्थ वगैरे आहे ना, तर ते तीर्थ वगैरे बघा. तेवढं मोठं मंदिराचं हे बघू शकता तुम्ही. खूप छान प्रसन्न वाटतं इथे. माझं बऱ्यापैकी छान दर्शन झालेलं आहे. आणि सकाळचं बघू शकता. ॲक्च्युली मला मध्ये काढायचं होतं व्हिडिओ, पण मला काही जमलं नाही मध्ये. तर मग त्याच्यामुळे मी बाहेरच बघू शकतो. चला बाबा.
तर आपण नेक्स्ट परत संध्याकाळी पूजाला येणार आहे, तेव्हा मग तुम्हाला मी अपडेट देईलच थोडीशी. कुठं अलाउड नाही आहे फोटो काढून.